तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. वर्ग 10वीचा जे आपलं मॅथमॅटिक पार्ट फर्स्ट मधलं जे कोऑर्डिनेट इक्वेशन्स त्यामधलं आपलं प्रॅक्टिस सेट 2.2 चालू होता. त्यामध्ये आपण काय एक्झाम्पल घेतले आहेत. रिमेनिंग एक्झाम्पल्स आपण घेणार आहोत. त्यामध्ये आपण फॅक्टरायझेशन सॉल्व द कोऑर्डिनेट इक्वेशन्स बाय युजिंग द फॅक्टरायझेशन मेथड्स हे शिकलो आहोत. आता त्याची रिमेनिंग एक्झाम्पल्स डिस्कस स्टडी अबाउट दॅट. तर सेकंड एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं x² + x - 20 = 0. या ठिकाणी a इज द 1 अँड c इज द -20. या दोघाचा गुणाकार द प्रोडक्ट ऑफ 1 अँड -20 इज द -20. या ठिकाणी वी गेट द साइन ऑफ द 20 इज मायनस. तर आपल्याला 20चे असे फॅक्टर घ्यायचे आहेत ज्या फॅक्टरचे सबट्रॅक्शन्स वजाबाकीच ही आपल्याला मिडल टर्म मिळाली पाहिजेत. द कोइफिशियंट ऑफ द मिडल टर्म्स. म्हणून या ठिकाणी आपल्याला 20चे असे फॅक्टर घ्या की ज्या फॅक्टरची वजाबाकी द कोइफिशियंट ऑफ द मिडल टर्म्स इज 1. तो 1 आला पाहिजे. मग सो 4 5 जा इज 20. 4 5 जा इज 20. मग या ठिकाणी 4 आणि 5 हे 20चे फॅक्टर आहेत. मग 4 आणि 5 ची वजाबाकी आपल्याला +1 आली पाहिजे. मग सो 5 - 4. मग आपल्याला 4 साईन निगेटिव्ह केला आहे आणि 5चं पॉझिटिव्ह. जर दोन संख्येत साईन जर भिन्न असेल दॅट टाइम यू टेक द सबट्रॅक्शन्स. म्हणजे 5 - 4 वी गेट द 1 + 1. सो धिस x nothing but 1x can be written in terms of the -4 and +5. So we are right x² + 5x - 4x - 20 = 0. या ठिकाणी आपण या xची अशी फोड केली आहे की ज्यामध्ये 5x - 4x we get the 1x. So now take the two parts, first part and second part. या ठिकाणी आपल्याला x कॉमन घेता येईल. Take the x common from here. We get x in bracket x + 5. Here the sign of the second part is a negative. So negative sign take commons. Minus sign of common घेणार आहोत. आणि या ठिकाणी इथे 4 आहे. Here is the 20. So 4 is also take common. -4 आपण कॉमन घेतले आहेत. After taking commons we get the x + 5 in the second bracket. म्हणजे आपल्याला पहिला ब्रॅकेट जो आहे तोच सेकंड ब्रॅकेट मिळतोच. मग या ठिकाणी नाव x + 5 टेक कॉमन वी गेट द रिमेनिंग टर्म्स इन द ब्रॅकेट x - 4 = 0. सो x + 5 = 0 or x - 4 = 0. So we get the x = -5 or x = 4. या ठिकाणी आपल्याला या समीकरणाचे दोन मूळ मिळाले आहेत जे आहेत फर्स्ट रूट इज द -5 and second root is the 4. Now we discuss the second example. 2y² + 27y + 13 = 0. Here a is the 2 and c is the 13. या दोघाचा गुणाकार हा 26 मिळतोय +26. मग 26चे असे फॅक्टर घ्या की ज्या फॅक्टरची बेरीज कशामुळे बेरीज द साइन ऑफ दॅट द 26 द प्लस. सो you take the factor of the 26 and has the sum of the 26 factor of the 26 it should be we get the 27. मग 26चे आपण असे फॅक्टर घेणार आहोत की ज्याची बेरीज इट्स सम शुड बी गेट 27. मग 27 can be written in the form of the 26 and 1. So we are right 2y² + 26y + y + 13 = 0. तर या ठिकाणी यू टेक द टू पार्ट्स, फर्स्ट पार्ट अँड सेकंड पार्ट.
सो फ्रॉम दिस हिअर इज 2 आणि हिअर इज द 26. या ठिकाणी आपल्याला 2 आणि या ठिकाणी आपल्याला y कॉमन घेता येईल. सो वी आर टेक द 2y कॉमन. 2y टेक कॉमन. 2y कॉमन घेतल्यानंतर यू आर गेट इन ब्रॅकेट y प्लस 13. या ठिकाणी ऑलरेडी आर गेट द y प्लस 13. या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या कॉमन घेण्याची आवश्यकता नाही. सो वी आर टेक द 1 कॉमन्स. वी आर गेट द y प्लस 13. टेक द कॉमन. We are get remaining terms 2y plus 1 and that right in the second bracket. So we are get the y plus 13 equal to 0 or 2y plus 1 equal to 0. So we are get y equal to minus 13. So we are get the y equal to minus 13 or 2y equal to minus 1. So y equal to minus 13 or y equal to minus 1 by 2. Here 2 is the multiples. We are get the y equal to minus 1 by 2. So we are get two root of these equations. First root is the 13 and second root is the minus 1 by 2. Now second example, 5m square equal to 22m plus 15. आता हे दिलेले समीकरण आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही. First that equation can be write in the standard forms. प्रथमतः आपल्याला दिलेले एक्झाम्पल्स should be written in the standard forms. ax square जो आपल्याला माहित आहे तो स्टँडर्ड फॉर्म ax square plus bx plus c equal to 0 या फॉर्म मध्ये लिहायचा आहे. उलट फोन घेऊन उलट नाही. Now we get 5m square minus 22m minus 15 equal to 0. आता या ठिकाणी this equation can be converted into the standard forms. 5m square minus 22m minus 15 equal to 0. तर या ठिकाणी 5 आणि 15चा गुणाकार the product of the 5 and 15 minus 15 we get the minus 75. मग या ठिकाणी 75चे असे फॅक्टर घ्या की the factor of that the 75 its subtraction should be get minus 22. म्हणून या ठिकाणी या 75 चे फॅक्टर वी गेट द minus 25 and plus 3. म्हणजेच 25 3 इज द 75. मग या ठिकाणी या 25 ची आणि 3 ची वजाबाकी सबट्रॅक्शन शुड बी गेट द minus 22. तर या ठिकाणी या फॅक्टरची वजाबाकी आपल्याला -22 मिळाली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी 25 साईन यू टेक द निगेटिव्ह आणि 3चं पॉझिटिव्ह. म्हणजेच 25 minus 25 plus 3 we get the minus 22. So from this 25 can be written in the form of the 25 and 3. So 5m square minus 25m plus 3m minus 15 equal to 0. From this here from this 5m take common. 5m कॉमन घेतल्यानंतर आपल्याला 5m इन ब्रॅकेटमध्ये मिळेल m minus 5. फ्रॉम दिस टेक 3 कॉमन. सो या गेट द या ठिकाणचं जे साईन आहे ते प्लस आहे. प्लस साईन टेक कॉमन्स. सो या गेट द 3 plus 3 कॉमन घेतलं आहे आपण. we are get the in second bracket m minus 5 equal to 0. From this m minus 5 take common, so your remaining terms you are get 5m plus 3 that right in the second bracket. So we are get m equal to 5 or m equal to minus 3 by 5. These are the root of the given quadratic equations. Next example is the 2x square minus 2x plus half is equal to 0. हे समीकरण already given in the standard forms, but
This last number c is the in fractions, so this can be converted into the 2x square minus 2x plus half is equal to 0. या ठिकाणी जो सी टर्म आहे सी आर इन द फ्रॅक्शन्स, तर या ठिकाणचा 2 आपल्याला अनवांटेड आहे, तो नको आहे आपल्याला. सो यू मल्टिपल बाय द 2 द इक्वेशन्स. मग या ठिकाणी 2 या समीकरणाला गुणलेलं आहे. आफ्टर मल्टिप्लिकेशन्स बाय 2 वी आर गेट द 4x स्क्वेअर minus 4x, 2 get cancelled, we get the plus 1 is equal to 0. Now take the factor of that, 4 into 1 is the 4. 4 चे असे फॅक्टर घ्या, 4 is the positive. 4 चे असे फॅक्टर घ्या की ज्या फॅक्टरची बेरीज ही आपल्याला -4 मिळाली पाहिजेत. सो 2 2 is the 4, but you get the sum of the 2 and 2 is -4. सो या टेक द -2. या ठिकाणी 2चा आपण साईन, दोघांचे साईन निगेटिव्ह घेतलं आहे, तर आपण ॲडिशन्स ओनली टेक ओनली व्हेन द साईन ऑफ द बोथ टर्म्स आर सेम. मग या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सम ऑफ दॅट फॅक्टर शुड बी गेट -4. सो -2 and -2. So this 4x can be written in the form of the -2 and second factor is the -2. So we get the 4x square minus 2x plus 1 equal to 0. Also we take the two factors, two parts. From this we take the 2x is the common. After taking the 2x common, we get the in bracket 2x minus 1. So from this minus sign take commons. या ठिकाणी सेकंड टर्मचं सेकंड पार्टचं साइन माइनस आहे, या ठिकाणी माइनस साइन फर्स्ट ऑफ ऑल टेक कॉमन. आफ्टर टेकिंग द माइनस साइन कॉमन, नथिंग बट द -1, we get the 2x minus 1 is equal to 0. So we get the 2x minus 1 and in second bracket 2x minus 1 equal to 0. So we get the 2x equal to 1 or 2x equal to 1. So we get the root of these equations, x equal to half or x equal to half. या ठिकाणी या वर्ग समीकरणाची दोन्ही मूळ सेम आहेत. द रूट ऑफ धीस क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर इक्वल. नाउ सेकंड एक्झाम्पल्स, लास्ट ones, you take the second example. 6x minus 2x equal to 1. These equations are not in the standard form. First of all, we want to this equation can be converted into the standard forms. Here variable x at the denominators, so you multiple by the x. X is unwanted, x आपल्याला नको आहे, so you are multiple by x to the given equations on the both sides. So we get the 6x square by multiplying x. X get cancel after multiples, we get only -2 equal to as it is, and 1 into x we get x. Now write in the standard form, we get the 6x square minus x minus 2 equal to 0. Now here a is the 6 and c is the -2, and product of this is we get the -12. The sign of the 12 is the negative. 12 चे असे फॅक्टर घ्या की त्या फॅक्टरची वजाबाकीच, केवळ वजाबाकीच आपल्याला ही -1 मिळाली पाहिजेत. मग 12 चे फॅक्टर, द फॅक्टर ऑफ द 12 इज द 4 and 3. We are required the subtraction of that factor is -1. मग या ठिकाणी आपण मोठ्या संख्येत साइन निगेटिव्ह घेतला आहे आणि छोट्या संख्येत साइन पॉझिटिव्ह घेतला आहे. सो दिस x can be written in the form of the factor of that 12. So we are right 6x square minus 4x plus 3x minus 2 equal to 0. We also take the two parts. From this take the 2x common. After taking the 2x common, we get the 3x minus 2. Now from this, here the sign of that the second part is the positive. Write the positive, and from this we take the +1 is the common.
3x minus 2 equal to 0. From we get the 3x minus 2 in first bracket, and remaining bracket we get the 2x plus 1 equal to 0. So we get the 3x minus 2 equal to 0 or 2x plus 1 equal to 0. So we get 3x equal to or 2x equal to minus 1. Therefore x equal to 2 by 3 or x equal to minus 1 by 2. These are the factor of the given equations. तर या ठिकाणी आपण थांबणार आहोत. याच एक्सरसाइज मधलं, याच प्रॅक्टिस सेट मधलं जे 7वं एक्झाम्पल आहे, ती कम्प्लीट ॲक्टिव्हिटीज आहे, तर ते कृपया आपण सॉल्व करावी. तर या ठिकाणी आपला जो प्रॅक्टिस सेट 2.2 हा कम्प्लीट होतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रत्येक दिवशी एक लेक्चर असणार आहे, एक पिरियड असणार आहे. तर त्या पिरियडचा पुरेपूर फायदा घ्या आणि तो फायदा घेण्यासाठी आपण आमचं जे चॅनल आहे सुखदेवानंद डिजिटल क्लासेस, या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करण्यास विसरू नका. सो ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू, धन्यवाद.